Cancer Healer Center, a new beginning. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार। ठाण्यातील महाजनवाडी हॉलमध्ये दरबार भरणार, तर शिवसेना नेते सुद्धा नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये दरबार घेण्याची तयारी। मुंबईमध्ये लग्न सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र। शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्यात संवाद। ठाकरे बंधूंची ही 3 महिन्यात तिसरी भेट। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळाला मतदान केलं। भाजप आमदार सुरेश धसांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप। तर इतरांच्या बाबतीत असं घडल्याचं लोक सांगतात, मात्र मी कधीही पदासाठी पैसे दिले नाहीत। वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हेंकडून सारवासारव। रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत आज महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरणार। बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार। नीलम गोऱ्हेंवर संजय राऊत संतापले। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य विकृती असल्याची टीका, तर मराठी साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवत असल्याचा सुद्धा गंभीर आरोप। भिवंडीतील सभेत बोलताना मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली। सर्वधर्म समभावावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली। पुण्यामध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद। उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आणि बाजार समित्यांमधील अडचणींचा आढावा घेणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, जयकुमार रावल सुद्धा इथे उपस्थित असणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी, तर म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपाविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार। 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात कोकाटेंचं न्यायालयात अपील। मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर सुद्धा आज परळी न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रामध्ये अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर, तर टिळक भवनामध्ये 2 दिवस बैठकांचा सिलसिला। आज जिल्हाध्यक्षांसोबत तर उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार। महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी। पालिका निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होणार का लांबणीवर जाणार, याकडे सर्वांचं लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराजमधील कुंभमेळ्यात जाणार, तर शाही स्नान करत भक्ती प्रदर्शन, मठ आणि साधू संतांची भेट घेणार। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज नामांकन। सरकारी शिष्टमंडळाची पॅरिसमध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटीशी चर्चा। युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची सुद्धा घेतली भेट। छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणं आक्रमक, तर आज सकाळी 10 वाजता पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावामध्ये शिर्के कुटुंबीय एकत्र। छावाच्या दिग्दर्शकांविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा। Cancer Healer Center, a new beginning.